चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपला पुराण वाचनाचा दुसरा दिवस आहे. शनिवारी आपण हा कार्यक्रम सुरू केला. योगी कथामृत थोडंसं एक 2-3 दिवस लांबलं होतं. नाहीतर आपल्याला नवरात्री बरोबर सुरू करायचा होता. पण आपण 5 तारखेपासून सुरू केलं. शनिवारी घेतला, रविवारी सुट्टी होती. काल घेता नाही आला. थोडासा टायमिंगचा गोंधळ झाला शनिवारी. कारण लिंक मी सकाळची वापरताना 4:30चं टायमिंग तसंच राहिलं. पण ते जरा लक्षात नाही आलं कारण शनिवारी सुद्धा मी अशाच परिस्थितीत क्लास कसा तरी घेतला होता आणि कालचं तर मी सगळं सांगितलंच. तर आज मला लक्षात आलं, की टायमिंगचा गोंधळ झालेला आहे. आपण 4लाच नेहमी घेतो. मग आता आपण रोज 4ला घ्यायचा. पण आज माझा 12 अक्षरचा क्लास होता. तो 4ला संपला. मग मी आज 4:30च ठेवलं टायमिंग. पण उद्यापासून आपण 4ला घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी एक व्हिडिओ बघत होते, की कितीतरी औषधांवर बॅन आणलेला आहे सरकारने. तो व्हिडिओ मी डिस्कशन फोरमवर टाकेलच. आपण नेहमी जे घेतो पॅरासिटामॉल, कॅल्शियम आणि असं काही-काही त्याच्यावर बऱ्याच गोळ्यांचं हे झालं आणि गोळ्यांनीच वाढतं. हे मी तुम्हाला माझा अनुभव सांगितलाच आता, की किती मला त्या औषधांनीच जास्त त्रास झाला. तर आता तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अजून समजेल. म्हणून 12 क्षार थोडंसं होमिओपॅथीचे सुद्धा साइड इफेक्ट आहेत. पण 12 क्षार थोडंसं प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण चांगली जर सुरुवात केली तर होऊ शकणार नाही. आणि जास्त सेफ मला वाटतं औषधी 12 अक्षरची. त्यामुळे मी तो अभ्यास सुरू केलेला आहे. तर मला जास्त त्यातलं माहिती नव्हतं म्हणून मी घेतलं नाही फारसं आत्ता. पण जेव्हा सगळं शिकून होईल त्यावेळेला नक्कीच मी ट्राय करेल आणि तुम्हाला पण सांगेल. तर 4 आपल्या कथा झालेल्या आहेत. 5वा जो आहे तो शुकदेवांना ज्ञानप्राप्ती. आता हे जे श्रीदेवी भागवत पुराण आपण पुराण घेतले ते सगळं नाही वाचत बसणार. कारण कथांमध्ये आपल्याला रमायचं नाही. 18 पुराण आहेत. ती पण काही आपली होणार नाही या महिन्याभरात. त्यामुळे थोडं महत्त्वाचं जे आहे तेच वाचणार आहे. तर 5वा असा आहे नाव शुकदेवांना ज्ञानप्राप्ती. तर सूत म्हणाले, पुत्रप्राप्तीसाठी तप करण्याकरता व्यासमुनी सुमेरू पर्वतावरील एका सुरम्य शिखरावर जाऊन ध्यानधारणा करू लागले. नारदांनी सांगितलेल्या एकाक्षर वाग्बीजाचा मंत्र जप्ते करू लागले. याप्रमाणे ते शिव आणि सदाशिव भगवतीची आराधना करू लागले. आता आपल्याला शिव आणि सदाशिव हे आपण सकाळच्या कार्यक्रमामध्ये बघितलेच आहे. शिव आणि सदाशिव सकाळच्या कार्यक्रमामध्ये आपण थोडंसं बघितलं आहे. त्यामुळे आता आपल्याला जास्त डिटेल्स माहिती झालेले आहे. आता हे दोघंही भगवतीचेच आराधना करू लागले. त्यांच्या तपतेजाने इंद्र भयभीत झाला. तो भ्यालेला पाहून शिव त्याला म्हणाले, "हे सूरराज, आपण का भ्यालात? ऋषीगण शक्तियुक्त होऊन तपश्चर्या करतात. त्यांच्या तपाची ईर्ष्या करणे योग्य नाही." इंद्र म्हणाला, "हे अशी घोर तपश्चर्या कशाकरता करतायत?" शिव म्हणाले, "पुत्रप्राप्तीसाठी." नंतर शिव व्यासांच्या जवळ जाऊन म्हणाले, "हे वासवी पुत्र, उठा. तुम्हाला श्रेष्ठ लक्षणांनी युक्त अशा मुलाची प्राप्त होईल." तेव्हा व्यास उठले. त्यांनी शिवाला नमस्कार केला आणि ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. हं. तर तेव्हा व्यास उठले आणि त्यांनी शिवाला नमस्कार केला आणि ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. तप करण्याने ते अतिशय थकलेले होते. तरीही अग्नीसाठी अग्निमंथन करू लागले. त्यांच्या मनात विचार आला, की मला मुलगा कसा होईल? गृहस्थाश्रमाचे पालन म्हणजे मोठे कठीण काम आहे. पण ते असा विचार करीत असतानाच घृताची नावाची एक अप्सरा त्यांना आकाशात दिसली. तेव्हा तिला पाहून ते विचार करू लागले, की ही अप्सरा तर माझ्या योग्य नाही. तेव्हा काय करावे? अप्सरेने व्यासांना पाहिले आणि भयभीत होऊन तिने पोपटाचे रूप घेतले व ती उडून गेली. तेव्हा व्यासांना खूप आश्चर्य वाटले. अग्नी तयार करण्याचे काम करीत असताना त्यांच्या मनात
कामभावना उत्पन्न झाली. त्यानंतर यज्ञ पूर्ण झाल्यावर काही काळाने त्यांना एका अंत्यस्थ तेजस्वी हुशार अशा बालकाची प्राप्ती झाली. तेच शुकदेव होत. ते वडिलांप्रमाणे हुशार होते. त्यांनीही वेदांचा अभ्यास केला. तसेच व्यासांनी सांगितल्यावरून श्रीदेवी भगवताचाही अभ्यास केला. त्यामुळे सत्य असत्याचे ज्ञान होते. महाप्रलयाच्या वेळची गोष्ट आहे. बालरूपधारी विष्णू वडाच्या पानावर पडले होते. हे आपण सुरुवातीला बघितलंच. आणि पडल्या-पडल्या विचार करीत होते, की मला हे बालरूप देणारे कोण बरे आहे? मला ज्या कोणी उत्पन्न केले, त्याने कशाकरता मला उत्पन्न केले असावे? कोणत्या द्रव्याने माझी रचना झाली आहे? अशा रीतीने विचार करीत असलेल्या विष्णूंच्या शंकांचे समाधान देवीने अर्ध्या श्लोकात केले. तिने सांगितले, "मीच सर्व काही आहे. माझ्याशिवाय सनातन कोणी नाही." विष्णू विचार करू लागले, "हे सांगणारी व्यक्ती कोण बरे आहे? पुरुष, स्त्री की नपुंसक कोण असेल?" असा विचार करता करताच ते देवीच्या अर्ध्या श्लोकाचे मनन करू लागले. तेव्हा शंख, चक्र, गदा, पद्य आदी श्रेष्ठ आयुधे धारण केलेली चतुर्भुज देवी शांत स्वरूपात विष्णूंपुढे प्रकट झाली. भगवान विष्णू त्या समुद्रात आधाराशिवाय उभी मनोहर रूप असलेली देवी पाहून आश्चर्यचकित झाले. तिच्या चहूबाजूला रती, भूती, बुद्धी, मती, कीर्ती, स्मृती, धृती, श्रद्धा, मेधा, स्वधा, स्वाहा, शुधा, निद्रा, दया, गती, तुष्टी, क्षमा, लज्जा, जृंभा आणि तंद्रा या 21 शक्ती उभ्या होत्या. या सर्व शक्तींच्या जवळ चांगली श्रेष्ठ अशी आयुधे होती. तसेच त्या निरनिराळ्या अलंकारांनी विभूषित अशा होत्या. त्यांच्या कंठात मंदाराच्या माळा तसेच मुक्ताहार होते. अशा या शक्तींच्या बरोबर त्या महामायेला त्या एकार्णवाच्या जलात प्रकट झालेली पाहून भगवान विष्णू अत्यंत आश्चर्यचकित झाले. सर्वात्मा विष्णू त्या अतिशय अद्भुत देवीला पाहून विचार करू लागले, की या सर्व देवी आल्या कोठून? आणि मी या वडाच्या पानावर कुठून आलो? ह्या एकान्वी एकान्वीच्या जलात हे वडाचे पान आलेच कुठून? मला हे सुंदर बालकाचे रूप देऊन कोणी बरे येथे या वटपत्रावर झोपविले? ब्रह्मांडाच्याही सुरुवातीला विष्णू हे या वडाच्या पानावर बालरूपात पहुडलेले हे आपण सुरुवातीला बघितलं. आता विष्णूला ज्ञानोपदेश झाला. व्यास म्हणाले 6वं सुरू झालं बरं का. व्यास म्हणाले, "वटपत्रावर पहुडलेल्या विष्णूंची संख्या ऐकून हसून देवीने सांगितले, "हे विष्णू तुम्ही आश्चर्यचकित का झालात? तुम्ही महाशक्तीच्या प्रभावामुळे मला विसरलात का? तुम्हाला पूर्वीही वारंवार सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी जन्म घ्यावे लागले आहेत." ती पराशक्ती आपण बघतोय सकाळचं हे मॅचच होतंय बघा. ती पराशक्ती निर्गुण आहे. तसेच तुम्ही आणि मी सगुण आहोत. मला सात्विकी शक्ती म्हणून ओळखतात. आता तुमच्या नाभी कमलातून रजोगुणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती होईल. आपल्याला ब्रह्मांडाचं उत्पत्ती कशी झाली हे बघायचंय ना या भगवतीच्या ह्याच्यातून, पुराणातून. आता तुमच्या नाभी कमलातून रजोगुणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती होईल. तोच सर्व लोकांची ब्रह्मांडाची रचना करेल. तो तपशक्तीमुळे संपन्न होईल आणि रचना करू शकेल. त्याच गुणाने पृथ्वी, पाणी वगैरे पंचतत्वांची निर्मिती करेल. इंद्रिय, आत्मा तसेच मन बनविल. बघा आपण हे बघितलेत ना 6 तत्व, 5 तत्व तर आपल्याला माहिती आहे आणि ॲडिशनल मन सांगितलंय. त्यानंतर जे बनेल त्याचे निर्माते तेच समजले जातील आणि त्या सर्वांचे पालन करणारे हे विष्णू तुम्ही समजले जाल. म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती आपल्या पुराणात लिहून ठेवलेली आहे कशी झालेली आहे. हे महामते, आपण क्रोधित झाला की आपल्या भुवयांपासून रुद्राची उत्पत्ती होईल. ते घोर तप करून तामसी शक्ती प्राप्त करून घेतील आणि त्या शक्तीच्या जोरावर कल्पाच्या अंतकाळी या सृष्टीचा संहार होईल. हे मधुसूदना, मी नेहमी आपल्या जवळ राहील. माझा निवास सदा आपल्या जवळ असेल. विष्णूंनी म्हटले, "हे वरानने, आता मी जो अर्धा श्लोक ऐकला होता, तो अतिशय कल्याणप्रद असा होता. तो कोणाचा होता? कोणी म्हटला होता? हे वरानने, मला त्याबद्दल अत्यंत जिज्ञासा आहे. निर्धन जसा नेहमी धनाचे चिंतन करतो, तसाच मीही सदा त्या अर्ध्या श्लोकाचे स्मरण करतो." व्यास म्हणाले, विष्णूंचे हे बोलणे ऐकून मंद हास्यवदना देवी म्हणाली, "हे चतुर्भुज, हे शिरे, हे शौर्य,
तो अर्धा श्लोक त्या पराशक्तीद्वारा सांगितला गेला आहे. तोच त्या भगवतीचा अत्यंत पवित्र, कल्याणमय आणि सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हे अरिमर्दन, मला वाटते की भगवतीची आपल्यावर अतिशय कृपा आहे. म्हणूनच तर हा अतिशय गुप्त असा मंत्र तिने आपणाला दिला आहे. तो आपण सदा आपल्या मनात ठेवा, कधीही विसरू नका. कारण तो मंत्र म्हणजे सर्व शास्त्रांचे सार आहे. महाविद्येने तो स्वतः प्रकाशित केलेला आहे. तिन्ही लोकात याहून अधिक श्रेष्ठ असे काहीही नाही. आपण भगवतीचे आवडते असल्यामुळेच केवळ तिने तो मंत्र आपल्याला दिला आहे. व्यास म्हणाले, महालक्ष्मीने असे सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी तो अर्धा सर्वश्रेष्ठ श्लोक आपल्या हृदयात जपून ठेवला आणि काही काळ लोटल्यानंतर त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि हेच ब्रह्मदेव दैत्यांना घाबरून विष्णूला शरण आले होते. त्यावेळी भगवान विष्णूंनी मधुकैटभ या महाभयंकर दैत्यांशी युद्ध करून त्यांचा संहार करण्यापूर्वी याच मंत्राचा जप केला होता. भगवान विष्णूंना जप करताना पाहून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे देवेश, आपण कोणाचा जप करत आहात? आपल्याहून श्रेष्ठ असे कोणी आहे काय, ज्याच्या स्मरणाने आपणास एवढी प्रसन्नता वाटत आहे? आता हा फ्लॅशबॅक आहे. आपण हे आधी पाहिलं, असं रिपिटेशन भरपूर आहेत. एका पुराणातल्या दुसऱ्या पुराणात सुद्धा खूप रिपिटेशन्स आहे. यांनी काढल्यात पण तरी थोडे राहिलेत. विष्णू म्हणाले, "हे महाभाग, जी कार्यकारण लक्षणा शक्ती तुझ्या ठिकाणी तसेच माझ्याही ठिकाणी आहे, तीच देवी कल्याणकारिणी होय. संपूर्ण विश्व याच शक्तीच्या साहाय्याने स्थित आहे. तीच शक्ती साकार आणि सनातनी आहे. या चराचर विश्वाची निर्मिती करणारी देवीच प्रसन्न होऊन जीवांना मोक्षही देत असते. ती परमविद्याच मोक्ष हेतू आहे. तीच सनातनी देवी सर्वेश्वरांची ईश्वरी म्हणजेच संसार बंधनाची हेतू स्वरूपाही आहे. मी तसेच तू आणि हे संपूर्ण विश्व तिच्याच चित शक्तीपासून निर्माण झाले आहे. हे निष्पाप, मी सांगितले आहे यात तू मुळीच संदेह ठेवू नकोस. त्या श्लोकार्धात जे काही सांगितले आहे तेच सत्य आहे. द्वापार आदी युगात ते विस्तृत होईल. व्यास म्हणाले, अशा प्रकारे नाभी कमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाने ते भागवत ऐकले व तेच त्यांनी नारदांना सांगितले. प्राचीन काळी तेच भागवत नारदांनी मला सांगितले होते. त्याचाच आधार घेऊन मी हे आता विस्तृत करीत आहे. म्हणून हे महाभाग देवी चरित्रांनी युक्त पंचलक्षण संपन्न ब्रह्मसंमत असे भागवत तुम्ही अवश्य वाचा. सूत म्हणाले, व्यासांनी आपले पुत्र शुकदेव यांना आणि मलाही भागवत वाचायला सांगितले. म्हणून मग ते वाचले. शुकदेवही भागवत वाचून झाल्यानंतर व्यासाश्रमातच राहू लागले. परंतु त्यांच्या मनाला शांती लाभली नाही. योग मार्गाने जात असताही शुकदेवांनी पितरांची कन्या पिवरी नावाच्या सुंदरीशी विवाह केला. त्यांना कृष्ण, गौर प्रभू, भूरी, देवश्रुत असे 4 मुलगे आणि कीर्ती नावाची एक कन्या होती. त्या कन्येचा विवाह त्यांनी विभ्राजाचा मुलगा अनूह यांच्याशी केला. कीर्ती आणि अनूह यांना अत्यंत प्रतापी आणि ब्रह्मज्ञानी असा ब्रह्मदत्त नावाचा मुलगा झाला. काही काळ लोटल्यानंतर ब्रह्मदत्ताने नारदांकडून उपदेश प्राप्त करून घेऊन अच्युतम ज्ञानसहित योगमार्ग प्राप्त केला. त्यांनी मग मुलावर राज्यभार सोपवून ते स्वतः बद्रिकाश्रमाकडे गेले. तेथे जाऊन त्यांनी मायाबीज मंत्र प्राप्त करून घेतला आणि ते पूर्ण ज्ञानी झाले. नारदांमुळे त्यांना या मोक्षदायी नामाची प्राप्ती झाली. आता तो अर्धा मंत्र काही सांगितलेला नाहीये. पण त्या अर्ध्या मंत्रातूनच हे सगळं पुराण म्हणे, बाकीचं सगळं यांचा जन्म झाला. म्हणजे या एका अर्ध्या मंत्रापासून हजारो श्लोक व्यासांनी तयार केले. इतकं त्या अर्ध्या मंत्रात म्हणजे अहम ब्रह्मास्मी वगैरेच असणार आहे. मायाबीज मंत्र प्राप्त करून घेतला आणि ते पूर्ण ज्ञानी झाले. नारदांमुळे त्यांना या मोक्षदायी नामाची प्राप्ती झाली. इकडे शुकदेवांनी व्यास आश्रम सोडला व कैलास पर्वतावर ते जाऊन राहिले. तेथे त्यांनी तप करून अनिमा आणि महिमा या सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नंतर त्यांनी कैलास शिखरही सोडून दिले आणि ते आकाशात राहू लागले.
तर बघा आपण जे सकाळी वाचतोय साधारण तेच थोडंसं रिलेटेड यात येतंय. आता 7वा जो आहे शंतनू गंगा विहार. ॲक्चुअली आपल्या ज्या नद्या आहेत, पर्वत आहेत, हे थोडं-थोडं हळू-हळू वर्णन यात आलेलं आहे. आणि मग जसं ब्रह्मांडाचं सुरू झालं, पृथ्वीची उत्पत्ती, हे पुढं-पुढं गेलेले आहे. आधी या सगळ्या लोकांनीच या सर्वाची निर्मिती केलेली आहे. सूत म्हणाले, "हे ऋषींनो, चतुर्वर्ग देणारी ती परमाशक्ती म्हणजेच आदिशक्तीला प्रणाम करून मी ही पुराणाची शुभकथा सांगतो. कोणत्याही रूपाने ज्या वाग्भूत बीजाचे उच्चारण केले गेल्याने शाश्वती सिद्धीची प्राप्ती होती. इच्छित फलदायिनी अशा त्या देवीचे स्मरण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आपण नित्य केले पाहिजे. सगळं नाही मी वाचणार आहे. तर हे थोडं-थोडं महत्वाचं आहे ते वाचणार आहे. काही काळाने मत्स्यगंधेने आता बघा, मत्स्यगंधेने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला. पुढे तपश्चर्या करून हा पुत्र मोठा तपस्वी बनला, तो म्हणजेच व्यास. म्हणजे आता इथे व्यासांचा जन्म झाला, मत्स्यगंधेने दिला. द्वीपात जन्म झाल्यामुळे त्याचे नाव द्वैपायन असे पडले. तर आता व्यासांचा जन्म आहे, मग पांडवांची उत्पत्ती आहे. मग पतीच्या आज्ञेने कुंतीने धर्मराजाला स्मरून मंत्र म्हटला, तेव्हा तिला युधिष्ठिर झाला. वायूच्या स्मरणाने भीम झाला. इंद्राच्या स्मरणाने अर्जुन असे 3 पृक्त झाले. हे आपल्याला थोडंसं माहिती आहे. तर बघा नुसतं मंत्र म्हणून, स्मरण करून पुत्र निर्मिती व्हायची. कौरवांचं सांगितलंय, कौरवांचं दर्शन. आता सर्वांचे म्हणणे ऐकून व्यासांनी प्राणायामाच्या साहाय्याने सनातनी देवीचे ध्यान केले. आता आपण बघतो आपली जी त्रिपुर सुंदरी आहे, भगवती आहे, ती सनातनीच आहे आणि सायंकाळच्या वेळी त्यांनी युधिष्ठिर आदींना गंगेच्या काठी बोलवले. त्यांनी स्वतः त्या पवित्र जलात स्नान केले आणि जगज्जननीचे ते स्तुती करू लागले. व्यास म्हणाले, "हे देवदेवी, आपण प्रकृती आणि पुरुष यांना आनंद देणाऱ्या सगुण निर्गुण ब्रह्मस्वरूपा तसेच मणिद्वीपावर निवास करणारे आहेत." आता आपण बघितलं मणिद्वीप म्हणजे काय? कुठे निवास करते ती भगवती? कुंडलिनी देवी आहे. सगळी चक्र आहेत. आता जेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वरुण, यम, अग्नी इत्यादींचे अस्तित्व नव्हते, तेव्हा आपण विद्यमान होता. अशा या भगवतींना मी नमस्कार करतो. जेव्हा जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि त्यांचे गण तसेच इंद्रिये, अहंकार, मन, बुद्धी आणि रवी, शशी हे नव्हते, तेव्हा सुद्धा आपण विद्यमान होता. म्हणजे ब्रह्मांडच आहे ना ती. आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी. आपली कुंडलिनी तशी ब्रह्मांडाची. या सगळ्या आधी ही भगवती आहे. या शक्तीनेच सगळं निर्माण झालेलं आहे. आदिशक्ती जिला सुरुवात नाही, ऐन नाही, अशी ती आदी सनातनी शक्ती म्हणजे भगवती. अशा आपणाला मी नमस्कार करतो. या सर्वांनी जेव्हा आपण आपल्यात सामावून घेऊन सत्व, रज, तम इत्यादी गणांसह लिंगकोश सुषुप्तीमध्ये आणून कल्पांतापर्यंत स्वेच्छेने विहार करीत असता, तेव्हा ज्ञानी लोक आपल्या गतीसहित आपणाला जाणतात. बघा सुषुप्तीमध्ये आपण बघतोय ओंकार ध्यानात काय आहे सुषुप्ती. हे माते या सर्व मंडळींची इच्छा आहे, की आपले मृत आप्तेष्ट एकदा पहावे. तरी आपण एकदा त्यांचे दर्शन घडवून या लोकांची इच्छा पूर्ण करा. कारण माझ्या मनात त्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य नाही. सूत म्हणाले, अशा प्रकारे व्यासांनी विनंती केल्यावर भुवनेश्वरी मायेने मृत मृत कौरव पांडवांना बोलवून त्या जमलेल्या मंडळींना त्यांचे दर्शन घडविले. दर्शनामुळे संतुष्ट झालेले युधिष्ठिर व इतर लोक सर्व मुनींचा निरोप घेऊन व्यासांविषयी कृतज्ञतेचे उद्गार काढीत आपल्या राजधानीकडे परतले. आता परीक्षिताला शाप आहे. नंतर जनमे जेवाचा सर्पयज्ञ कहाण्या आहेत. जेव्हा महाभारत श्रवणानेही राजाच्या मनाला शांती मिळाली नाही, तेव्हा त्याने व्यासांना विचारले, "माझ्या मनाला शांती केव्हा लाभेल?" सूत म्हणाले, "जनमेजयाचा हा प्रश्न ऐकून व्यास त्याला म्हणाले, "हे राजा, मी तुला गुप्त आणि अद्भुत असे भागवत पुराण कथन सांगतो. ते तू श्रवण कर. या श्रवणाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष सर्वांचे ज्ञान तुला होईल." पण माहितीये का भागवत ग्रंथ सुद्धा असाच डु वेगळा अर्थ प्रेरित केला गेला सगळ्यांनी. ॲक्चुअली त्याच्यात जे म्हटलंय
फारसं आकलन जसं भगवद्गीतेचं, तसंच ते भागवत ग्रंथाचंही आहे. हे राजा, मी तुला गुप्त आणि अद्भुत असे भागवत पुराण कथन करतो, ते तू श्रवण कर. या श्रवणाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष सर्वांचे ज्ञान तुला उत्तम प्रकारे होईल. तुझे कल्याण होईल. जर तुला वाटत असेल, की आपला वंश पवित्र झाला नाही, तर तू भक्तिपूर्वक देवीचे एक मंदिर बांध. त्यामुळे शांती मिळेल, सिद्धी प्राप्त होतील. परमभक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुझ्या इच्छेप्रमाणे कुलवृद्धी करेल. ब्रह्मणादी देवही ज्या भगवती देवीची आराधनेत मग्न असतात, त्या देवीचा यज्ञ तू कर. तिचे पुराण श्रवण कर, म्हणजे तुला शांती मिळेल व तुझ्या पितेला अक्षय स्वर्ग लाभेल. आता जरी यज्ञ करायला सांगितलंय, तरी परत यज्ञाचे प्रकार सांगितलेलेच आहेत. जसं आपण पूजेचे प्रकार तिथे बघतो, तसे इथे यज्ञाचे प्रकारही सेम दिलेले आहेत. आता भुवनेश्वरी निर्णय वाचतीये मी 12वा वाचतीये. नारदांना विचारले होते, "हे सारे ब्रह्मांड कोणी रचले? कारण कर्त्याशिवाय कार्य संभवत नाही. माझ्या मनात ज्या नाना शंकांनी कावर उठली आहे, त्यावर तर्क करून मी भ्रमात पडलो आहे. म्हणून तुम्हीच आता माझ्या शंकेचे निरसन करा." कपिल मुनी सारख्या सांख्यवाद्यांनी म्हटले आहे, की ही सृष्टी ईश्वरविरहित आहे. ती स्वभावाने उत्पन्न झाली आहे. जेव्हा मी धर्माच्या विचारात पडलो, तेव्हा बुद्धी भ्रमात पडली. तरी तुम्ही माझ्या शंकेचे निरसन करा. आता लोकदर्शन बघा 13वा. आता नारद म्हणाले, "माझ्या मनातही अशीच शंका आल्या होत्या. तेव्हा मी माझे पिता ब्रह्मदेव यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटले, "हे परतप जोपर्यंत परमतत्वाचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत मनाला शांती कुठून मिळणार? भ्रमित असे चित्त एकाग्र होऊ शकत नाही. मला कोणाची आराधना करायला पाहिजे? मी तर त्या सर्वेश्वराला जाणू शकलो नाही." महामते, अजून तरी कोणी प्राणी या तत्वाला ओळखू शकला नाही. विरक्त ज्ञानी योगीच या तत्वाचा अभ्यास करू शकले आहेत. जेव्हा कल्पांतकाळी संपूर्ण चराचर जीव नष्ट होऊन एकार्न वाचा रूपात स्थित होते, तेव्हा पंचमहाभूतांची पुनरुत्पत्ती झाली. तेव्हा मी एका कमळातून उत्पन्न झालो. तेव्हा सूर्य, चंद्र, वृक्ष, पर्वत काहीच नव्हते. तेव्हा त्या कमल पुष्पात पहुडलेलं असताना मी विचार करू लागलो, हे कमळ एकार्णवात कोणी उत्पन्न केले? माझे रक्षण कोण करते आहे? जलाच्या आधाररूप असणारी भूमी तर दिसत नाही. तर कमळ कुठून उगवले? कमळाच्या मुळापर्यंत जाऊन पाहिले, की चिखल आणि भूमी कुठे आहे? त्यासाठी मी जलात उतरून शोध घेऊ लागलो. इतक्यात आकाशवाणी झाली, की तपस्या कर. मी तपश्चर्या करू लागलो. नंतर आकाशवाणी झाली, की सृजन कर. बघा हे सगळं कसं सुंदर आपल्याला कळतंय या भागवत पुराणामधनं. मला भागवत नाही, भगवती पुराण. मला प्रश्न पडला, की कशाचे सृजन करू? इतक्यात मधु कैटभ नावाचे 2 राक्षस माझ्यासमोर येऊन थडकले. म्हणून मी त्यांना भिवून पाण्यात शिरलो. तेव्हा मला एक अत्यंत तेजस्वी पुरुष दृष्टीस पडला. तो शेषशय्येवर योगनिद्रेत पडला होता. त्यामुळे मला त्याच्याशी काहीच बोलता येईना. म्हणून मग मी त्या निद्रा स्वरूपिणी देवीचे स्मरण केले आणि तिची स्तुती केली. त्यामुळे ती प्रसन्न झाली आणि भगवान विष्णूंच्या शरीरातून निघून आकाशात गेली. नंतर विष्णू भगवान उठून बसले. मी त्यांना विनंती केल्यामुळं त्यांनी 2 दैत्यांचा नाश केला. नंतर मी, विष्णू तसेच शिव अशा तिघांनी त्या आकाशस्थ देवीचे दर्शन घेतले. तिची स्तुती केली. त्यामुळे तिने आपल्या कृपापूर्ण नेत्रांनी आमच्याकडे पाहिले आणि आम्हा तिघांना आपापली कार्य करण्यास सांगितले. बघा, ब्रह्मा, विष्णू, महेशला कोणी कार्य करायला सांगितले? आदिशक्तीच. शक्तीशिवाय काही नाही. त्यामुळे तिने आपल्या कृपापूर्ण नेत्रांनी आमच्याकडे पाहिले आणि आम्हा तिघांना आपापली कार्य करण्यास सांगितले. ब्रह्मदेव म्हणाले, "हे देवी सुखदायिनी, आम्ही तर सृष्टी करण्यास समर्थ नाहीत. सगळीकडे पाणीच पाणी आहे. कुठेच भूमी दिसत नाही. मग अशा परिस्थितीत सृष्टी कशी करावी? तसेच पंचमहाभूते, गुण तसेच इंद्रियेही नाहीत." हे ऐकून देवी भगवतीने स्मितहास्य केले. आकाशातून एक सुंदर विमान तेथे आले. तेव्हा आम्हा तिघांना त्या विमानात बसण्याचा आदेश दिला आणि आम्ही बसल्यानंतर देवीने आपल्या शक्तीने विमान आकाशात प्रेरित केले. आता प्रत्यक्ष दर्शन होतं.
14वा सुरू झाला. मनोवेगाने उडणारे ते विमान तेथे पोहोचले. ते स्थान जलरहित होते. ते स्थान पाहून आम्ही तेथे विस्मित झालो. बघा म्हणजे श्रीदेवी भागवत पुराणात आपलं सगळं लिहून ठेवलंय की नाही, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या आधीचं सुद्धा. आता 15वा देवी स्तोत्र शिवब्रह्मद्वारा स्तुती. ब्रह्मदेव म्हणाले, श्री विष्णूंनी मग पुन्हा पुन्हा प्रणाम करीत आम्हाला म्हटले, "चला आपण आता निर्भयपणे हिच्याजवळ जाऊन स्तुती करायलाच हवी." मग आम्ही तिघे तिच्यात स्वतःला विसरून जात तिची मुक्त मनाने स्तुती गायली. देवी प्रसन्न होऊन सुस्मित मुखाने आमच्याकडे कृपादृष्टीने पाहू लागली. आता देवीद्वारे ज्ञानोपदेश होतो या तिघांना. या आद्यशक्तीने मधुर वाणीने सांगितले, एकमात्र सत्यच ब्रह्म आहे. त्यात आणि माझ्यात भेद नाही. एकमात्र ब्रह्मच अद्वितीय आहे. तेच नित्य सनातन आहे. पण जेव्हा ते विश्वरचनेत तत्पर असते, तेव्हा ते अनेकरूपी होते. पृथ्वी जेव्हा शक्ती संपन्न असते, तेव्हाच ती भार धारण करू शकते. शाश्वत, क्षणिक, शून्य, नित्य, अनित्य, संकुर्तक आणि अहंकार अशा 7 प्रकारांनी प्रकृतीचे वर्णन केले आहे. नंतर ब्रह्मदेवाला रजगुणांनी युक्त महासरस्वतीस घेऊन सत्यलोकी जाऊन महतत्व बीजाच्या माध्यमाने सृजन करण्यास देवीने सांगितले ब्रह्मदेवाला. वाघबीज कामराज आणि मायाबीज युक्त 3 अक्षरांचा भुवनेश्वरी मंत्र विष्णूला लक्ष्मीसह दिला. त्र्यक्षर मंत्र ओंकारासह शिवाला देऊन मनोहर महाकाली गौरीसह कैलास पर्वतावरची रचना करण्यास सांगितले. नारद म्हणाले, ब्रह्मदेवांनी मला असे सांगितले, की देवीने अशा प्रकारे सर्व सांगून माझे आणि सनातन परमात्म देवाचे सदा स्मरण करा असा उपदेश केला आणि तेथून आम्हाला निरोप दिला. म्हणजे जो काही अर्धमंत्र आहे त्याचंही थोडंसं वर्णन आहे. आता सत्यव्रतीची कथा. सारस्वत बीज मंत्राचे महत्व. व्यासांनी जनमेजयाला सांगितले, हे राजा, मी तीर्थयात्रा करीत एका नैमिषारण्यात जाऊन पोहोचलो. तेथे एका आश्रमात गेलो असता मला तेथेच बरेच मुनिजन एकत्र बसलेले दिसले. म्हणून मी तेथे गेलो आणि सर्वत्र मुनींना प्रणिपात करून तेथे बसलो आणि तेथे चाललेला वार्तालाप ऐकू लागलो. जगदग्नी मुनी म्हणाले, हे मुनिवरांनो, माझ्या मनात एक शंका आहे. ती मी येथे सांगतो, म्हणजे कोणाकडून तरी तिचे निरसन होईल. सर्व देवात कोणता देव आराधना करण्यास योग्य आहे, जो अभीष्ट फल देण्यास समर्थ आहे? हे मुनिवर, अशी कोणती देवता आहे की जी सुगमतेने प्रसन्न होते? प्रश्न ऐकताच महर्षी लोमेश म्हणाले, पराशक्ती आदी शक्तीची उपासना करावी. एक कथा आहे. केवळ अक्षर उच्चारणाने ज्याला सिद्धी प्राप्त झाली, अशा एका ब्राह्मणाची कथा. अक्षर म्हणून बघा, ऐं, ह्रीं, क्लीं हे सगळे बीजाक्षर आहेत. आणि बीजाक्षर जेवढी पॉवरफुल असतात, तेवढेच त्यांचे तोटे पण असतात. ते व्यवस्थित म्हणावे लागतात. नाहीतर फायद्यापेक्षा तोटाच जास्त होतो. तर या बीजाक्षराचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता आंबा यज्ञविधी 18वा आहे. राजा जनमेजय म्हणाला, "हे ब्राह्मण, आपण मला देवी यज्ञाचा विधी सांगा." व्यास म्हणाले, "हे राजन ऐक. देवी यज्ञाचे अनुष्ठानाप्रमाणे 3 प्रकार असतात." आता मी जे सांगितलं की नाही सकाळी पूजेचं, तेच आहे यज्ञाचं. म्हणून मग एवढं मी वाचणार आहे. संपूर्ण ध्यान करू आपण. म्हणजे थोडंसं सकाळी जे चाललंय ते आपण या भगवती पुराणातनं करतोय. म्हणजे थोडंसं तर आता हे आहे 3 प्रकारचे यज्ञ असतात. त्यापैकी ऋषी-मुनींसाठी सात्विकी, राजांसाठी राजसी, तसेच राक्षसांसाठी तामसी यज्ञ करायचा असतो. ज्ञानी लोकांसाठी निर्गुण यज्ञ, तसेच वैरागी लोकांसाठी ज्ञानयज्ञ सांगितले. तुम्ही किती यज्ञ केले आतापर्यंत? टाका बरं जरा चॅट बॉक्समध्ये. तुमच्या आयुष्यात तुम्ही होम यज्ञ किती केले तुमच्या हाताने? म्हणजे आपण मेन असतो तसे. चॅट बॉक्समध्ये टाका तोवर. किती यज्ञ झाले तुमच्याकडून? माझे 10 झालेत. कमीत कमी 10 झालेत. तर टाका जरा. तर आता बघा 3 प्रकारचे यज्ञ आहेत. ज्या यज्ञात देश, काल, द्रव्य, मंत्र, ब्राह्मण सर्व श्रेष्ठ असतील,
यजमानही सात्विक श्रद्धेने परिपूर्ण असा असेल, तेव्हा तो यज्ञ सात्विकी यज्ञ म्हटला जातो. तसेच यज्ञात द्रव्य शुद्धी आणि मंत्रशुद्धी असेल तरच फलप्राप्ती होते. अन्यायाने मिळवलेले किंवा अपहरण केलेले धन असेल, तर असे धन वापरलेला यज्ञ इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी यशहीन आणि फलहीन असा होतो. म्हणून न्यायाने मिळालेल्या धनाद्वारेच पुण्यकर्म केले तर इहलोक तसेच परलोक दोन्ही ठिकाणी सुखप्राप्ती होते. उदाहरणच द्यायचे तर पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि प्रचुर दक्षिणा देऊन तो पूर्ण केला. त्यात श्रीकृष्ण, भारद्वाज इत्यादी थोर व्यक्तींनी भाग घेतला होता. परंतु त्यांच्या त्या यज्ञात निश्चितच काही व्यतिकर्म केले गेले असेल, त्यामुळे त्यांना वनवासादी दुःख भोगण्याची पाळी आली. हे राजन, सात्विक यज्ञ दुर्लभ आहे. कारण तो महायज्ञ आश्रमासाठीच विहित मानला गेलेला आहे. जे तपस्वी न्यायाने मिळालेले धन खर्चून वन्य, फल, मूल आणि ऋषींच्या पद्धतीने श्रद्धेने यज्ञ करतात, अशा यज्ञांना सात्विक यज्ञ म्हणतात. ज्या यज्ञात अत्याधुनिक धनव्यय केले जाते आणि अभिमानपूर्वक सर्व विधी केले जातात, अशा यज्ञांना राजसी म्हणतात. दानवांसाठी तामसी यज्ञ सांगितला आहे, तर मोक्षाची आकांक्षा ठेवणाऱ्या ऋषी-मुनींसाठी मानस यज्ञ सांगितला आहे. मानस पूजा शिकलो, यज्ञ सुद्धा मानस, जो आपण करतोय ध्यानातून सध्या. सर्व यज्ञात हाच श्रेष्ठ यज्ञ होय. मानस यज्ञच श्रेष्ठ होय. या यज्ञासाठी प्रथम मनःशुद्धी करायला हवी. कारण मनःशुद्धीमुळे आपोआपच शरीर शुद्धी होते. यात संशय नाही. नंतर इंद्रियाच्या विषयांचा योग्य प्रकारे त्याग करावा. मगच मनुष्य हा मानस यज्ञ करण्याला योग्य बनतो. नंतर मंडप, यज्ञवेदी, अग्निस्थापना सॉरी अग्निस्थापना, ब्राह्मणांना पाचारण यांचे यथाविधी पूजन. या सर्व गोष्टी आपल्या मनातल्या मनात कल्पनेने कराव्यात. नंतर प्राण, अपान, ध्यान, समान आणि उदान वायूंची मानसिक कल्पना करून त्यांना विधिवत मनकल्पित वेदीवर अधिष्ठित करावे. बघा, असा यज्ञ आता आपण करायचंय. त्या पंचवायूत प्राणवायूला गार्हपत्य अग्नीच्या रूपात कल्पनेने पाहावे. आज आपण पाहिलं की नाही अग्नी कल्पनेने. अग्नी प्रज्वलित केला आपण. अपानाला हवनीय अग्न, व्यासाला दक्षिणाग्नी, समानाला आवश्यक अग्नी, उदयाला सम्य अग्नीच्या रूपात पाहावे. असा हा पंचाग्नी परमोत्कृष्ट आहे. पवित्र यज्ञ सामग्री सुद्धा यात कल्पनेनेच अधिष्ठित केली जाती. स्वाहा स्वाहा आपण म्हणत होतो. तुम्हाला मी समिधा टाकायला सांगत होते. श्वासाची समिधा आपण त्यात टाकली. सनातन निर्गुण ब्रह्म अधिदैवत असते. फल देणारी, गुणरहित वैराग्य उत्पन्न करणारी देवता, कल्याणमयी जी ब्रह्मविद्या संपूर्ण विश्वाची आधारभूत अशी सर्व व्याप्ती तिला प्रसन्न करण्यासाठी मनाने कल्कित अशा हवन सामुग्रीची आहुती आपल्या प्राणरूपी अग्नीला द्यायची असते. बघा, प्राणालाच दिली आपण, श्वासालाच दिली. किती सुंदर चाललंय आपलं सगळं. अशा या मानसिक हवनानंतर मनाला विषयापासून पृथक करून कुंडलिनीच्या मुखमार्गाने सुषुम्ना रंध्रातून त्या प्राणाग्नीचा शाश्वत अग्निहोम करावा. काय केलं आपण? हे मी वाचलं नव्हतं. हं. आता मगाशी वाचून थोड्या खुणा केल्यात. बघा, हेच तर केलं आपण. अशा प्रकारे प्राणलीन झाल्यानंतर समाधी स्थिती प्राप्त होईल. तेव्हा साक्षात महेश्वरीला आल्यापासून अभिन्न मानून शांत चित्ताने तिचे ध्यान करावे. असे करणारा साधक अद्वैताचा अनुभव करतो आणि भगवती शिवाचे दर्शन प्राप्त करतो व तो ब्रह्मज्ञानी होतो. मग त्याचे मायादिक विषय आणि कर्म दग्ध होऊन तो नंतर जीवित राहतो. ते फक्त प्रारब्ध शिल्लक राहते. नंतर तो लगेच जीवनमुक्त होतो. नेहमी जगदंबेचे भजन करणारा कृतकृत्य होतो. म्हणून गुरुने सांगितल्याप्रमाणे भगवतीचे ध्यान, श्रवण आणि मनन करणे श्रेयस्कर आहे. असा हा मानस यज्ञ मोक्षदाता असतो. इतर सर्व यज्ञ नष्ट होणारे असतात. म्हणून हे नृप श्रेष्ठा, तू असा हा भगवान विष्णूंनी केलेला यज्ञ कर. त्याच्या फलाने तुझे पिता ब्रह्मशापापासून मुक्त होतील. 18 झालेले आहेत. बघू तुम्ही किती यज्ञ केलेत, म्हणजे आहुती वगैरे देऊ ना. अग्नी, होम सगळं व्यवस्थित
असे मी तुम्हाला विचारले. मनीषा मॅडमनी लिहिलंय अग्निहोत्र पण करते. तर कोणी उत्तरं दिली? किती यज्ञ झालेत? काय झालं? अनुराधा भोमे मॅडमचा मेसेज दिसतोय आज क्लास होणार नाही. कधीच आहे? येस्टरडे. अच्छा, तुम्ही लिंक जॉइन करून मग टाकलं. कालचे सगळे मला दिसतायत तुमचे मेसेज. 2 झालेत. प्रेरणा पाटील मॅडम म्हणतात. श्रद्धा कदम मॅडमचे 4 झालेत. मनीषा ताम्हाणे. बाकीच्यांचे झालेच नाहीत का यज्ञ? एकही नाही सुलक्षणा मॅडमचं. अर्चना मॅडम 1, वीणा साखरे 6-7, श्रद्धा शारदा शारदा कुंभार 2, अनुराधा भूमे एकही नाही. जयश्री मॅडम रोज हवन करते. वर्षातून 1 करतो, मोठा करतो. मी रोज हवनी. बाकीच्या कोणी होमच केले नाहीत का? सविता मॅडम 2, मृदुला देशपांडे 2, मोनिका वंदे मॅडम, नूतन पवार 3, अंजली कोळपकर 1. बाकीच्यांचं काय? तर ठीक आहे. माझेच जास्त झालेत. माझ्या वास्तूच 7 झाल्या आणि 7 वस्तूंचे 7 होम. अगदी मी त्या विटा लावून मला ते होमकुंडात नाही आवडत. होमकुंड नाही आवडत मला. ते विटांच्याच प्रॉपर करून त्या विटा नंतर बागेत वापरायच्या, राखबागेत वापरायची, असं करून मी होम केलेले आहेत. पण आता आपल्याला या होमाला महत्त्व न देता मानस होम, मानस यज्ञ करायचे आहेत. ठीक आहे? तर लगेच नाही तर लगेच होमाला सुरुवात कराल तुम्ही. मी काय म्हणायचा अवकाश, की बरेच लोकं सुरू करतात. तसं काही करू नका. मानस यज्ञ करायचे. हं. ठीक आहे चला. आता आपण ध्यान करूयात. कोणाला काही विचारायचंय? हे वाचनावर काही शंका आहेत कोणाला? मी बंद करते रेकॉर्डिंग.